नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या विषयीचे जे काही मागच्या वर्षी पेपर झाले होते त्या पेपरचे विश्लेषण आज आपण बघणार आहोत. तर चलूया, आज पहिल्याच प्रश्नाला आपण सुरुवात करू. आजचा पहिला प्रश्न आहे, 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 216, 126, 162 वह्या आहेत. प्रत्येक पेटीतील समान वह्या असलेल्या गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात. मित्रांनो, आता एक लक्षात आलं असेल की या ठिकाणी जास्तीत जास्त विचारलेलं आहे. याचा अर्थ काय असतो की आपल्याला घ्यायचा मसावी म्हणजेच HCM. मग मसावी कशाचा घ्यायचा? 216, 126 आणि 162. तर मित्रांनो, आपण बाय ऑप्शन जाऊ. मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय असते? आपली लसाई. मग याच्यामध्ये मोठीत मोठी कोणती आहे? 36. मग आपण 36 घेऊन ट्राय करूयात. मग 36चे असे 2 फॅक्टर पाडा ज्याला 36ने पूर्ण भाग जाईल, 9 आणि 4. आता जर का ऑप्शन प्रश्नामधला 216, 126 आणि 162ला जर का 9 आणि 4 भाग गेला तर आपला LCM आहे 36. आता आपण बघूयात. 9ची कसोटी काय म्हणते? अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. म्हणजे 216ला, 126ला आणि 162ला 9ने भाग जातो. पण 4ची कसोटी काय म्हणते? शेवटच्या 2 अंकांना 4ने पूर्ण भाग गेला पाहिजे. मग या ठिकाणी 216ला जातो पण 126ला जात नाही, म्हणून आपले 36 हा LCM नसणार आहे. आता 36च्या मोठी संख्या कोणती आहे? 18. मग 18चे असे 2 फॅक्टर पाडा ज्याला 18ने पूर्ण भाग जाईल. इथे 9, इथं 2. 9 दुनी 18. 9ने तर आपण चेक केलं तर सर्व संख्यांना भाग जातो. आता आपण 2ने चेक करूयात. 2ची कसोटी काय म्हणते? 0, 2, 4, 6, 8 हे अंक जर का एकक स्थानी असतील तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. मग तिन्ही संख्यांच्या एकक स्थानी 6, 6, 2 हे अंक आहेत. याचा अर्थ काय? 2ने आणि 9ने पूर्ण भाग जातो. म्हणून आपला मसावी आला 18, पर्याय क्रमांक 4. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही या पद्धतीने सुद्धा काढू शकता 216, 126 आणि 162. तर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. 42.247 या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? आता मित्रांनो, उजवीकडील 4ची किंमत म्हणते. उजवीकडील म्हणजे काय? या साईडने. मग इथे किती आहेत? 4. 4च्या नंतर 2 आहेत म्हणजे 0 येणार. 2च्या नंतर पॉईंट आहे, इथं पॉईंट आणि हा 0. छेदस्थानी डावीकडील 4च्या, डावीकडे म्हणजे हे 4 आणि 2 म्हणजे 1 0. आता याला आपण भाग द्यायचा. वरचे 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून खाली 2 0 द्या म्हणजे हे 0 कट होतील. आता 4 छेदस्थानी 4000. 4 छेदस्थानी 4000. 4 1 4, 4 1 4 म्हणजे याचा अर्थ काय? 1 छेदस्थानी 1000 आलं. पण आपल्याला ऑप्शनमध्ये तसं नाही दिलं. याचा अर्थ काय? 1000 याला आपण 10चा घातांक -3 करू शकतो, कारण की खाली जी संख्या आहे ती प्लसमध्ये, जर का ती वरी गेली तर ती मायनसमध्ये जात असते. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, नऊ सेमी आणि 4 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही इथं कर्णावर पाहिजे. कर्णावर कापून 4 पताका तयार केल्यास मोठ्यात मोठ्या 2 पताकाची परिमिती किती? मित्रांनो, परिमितीचा अर्थ काय असतो? बाजूंची बेरीज. मग आपण पहिले एक आयत काढून घेऊयात. हा समजा आयत आहे. आता याच्या 2 बाजू म्हणतं म्हणजे एक सेकंद, ही एक बाजू काढली आणि दुसरी ही एक कर्ण आणि हा एक कर्ण काढला, बरोबर. आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? एक बाजू 9 सेमीची आहे म्हणजे समजा ही 9 सेमी आहे, 9 आणि एक आहे 40. मित्रांनो, एवढं तर आपल्याला समजतं की समोर बाजू ही समरूप असतात. म्हणजे काय? एका कोणाच्या असतात. म्हणजे ही जर का 40 असेल तर ही पण 40, ही जर का 9 असेल तर ही पण 9. ते काय म्हणते? मोठ्यात मोठ्या 2 बाजू. मोठ्यात मोठी जर म्हटलं तर आपण कोणती घ्यायची?
ही एक आणि दुसरी ही एक, यांची परिमिती किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग परिमिती काढण्यासाठी सर्वात पहिले आपण कर्ण काढून घेऊयात की पुढचा कर्ण कितीचा आहे. मग आपण कर्ण कसा काढणार, याचा वर्ग याचा वर्ग, याचा वर्गांची जर बेरीज केली आणि त्याचा वर्गमूळ घेतलं तर हा आपल्याला कर्ण निघून जाईल. मग 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600, 1681. मग 1681 कशाचा वर्गमूळ आहे, 41चा. म्हणजे आपली ही बाजू किती आली, 41. जर का ही बाजू 41 असेल तर मग ही पण बाजू 41 आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे, परिमिती. परिमिती म्हणजे काय, बाजूंची बेरीज. मग आता मला सांगा, ही आपली 40 होती, ही आपली 40 होती, ही आपली 41 आली आणि ही आपली 41 आली. म्हणजे या सर्वांची जर का बेरीज केली तर ती किती येणार आहे, मग 162. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, x² - 9x + 20 छेदस्थानी इन ब्रॅकेट x - 5 ब्रॅकेट क्लोज आणि बरोबर दिले 0. मग या ठिकाणी तुम्हाला एक्सची किंमत विचारलेली आहे. हे समीकरण मी परत लिहितो, x² - 9x + 20 छेदस्थानी x - 5. आता मला सांगा, बाय ऑप्शन जर गेलं तर थोडं सोपं जाईल, कारण की जर का असं सॉल्व करायचं असेल तर इक्वेशन तयार करावं लागतील. जसं की 20चे फॅक्टर पाडावं लागतील, 4 × 5 = 20. तर थोडंसं लॉंग जाईल. आपण बाय ऑप्शन जाऊ. पहिलाच ऑप्शन घेऊ, पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी जर का मी 4 ठेवलं तर 4चा वर्ग किती होणार आहे, 16 मायनस 9x म्हणजे काय, 9 × 4 = 36 प्लस 20 जशास तसे. आता इथे जर का मी 4 ठेवले, इथे 4 ठेवले तर 4मधून 5 गेले म्हणजे किती आला, -1. -1 आला. आता 20ची आणि 16ची बेरीज करा, किती येणार आहे, 36. मग 36 - 36 किती, 0. छेदस्थानी किती आहे, 1. मग वरी जर का 0 असेल तर आपलं उत्तर काय असणार आहे, 0, जे की सॅटिस्फाईड झालं. याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी 4 ही किंमत पाहिजे एक्सची. पुढचा प्रश्न, 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. मित्रांनो, त्रिकोणी संख्या तुम्हाला पाठ पाहिजे. या ठिकाणी पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, 3, 6, 10, 15. 15च्या नंतर 21, नंतर आहे 28, नंतर आहे 35, 45, 55, 66 आणि 78 आणि शेवटची आहे 91. म्हणजे काय, 1 ते 100च्या दरम्यान एकूण 13 ह्या त्रिकोणी संख्या आहेत. मग आपल्याला काय विचारलेलं आहे की 10 नंतरची 8वी. मी दोन्ही पद्धतीने सांगतो. मग 10 नंतरची 8वी म्हणलं तर पहिली कोणती आहे, 15. नंतर कोणती आहे, 21. त्याच्यानंतर आहे 28. त्याच्यानंतर आहे 35. नंतर आहे 45. नंतर 55. नंतर 65. नंतर आहे 78. मग बघा बरं, 8वी झाली का, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. याचा अर्थ काय, 8वी आपली त्रिकोणी संख्या आहे 78. मग आता 78 या संख्येचा पाया काढायचा आहे. मग पाया कसा काढणार, 78चे डबल करायचे, किती येणार आहे ते 156. 156च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे, 144. 144 आणि 144 कोणाचा वर्गमूळ आहे, 12चा. पर्याय क्रमांक 3 तुमचं राईट आन्सर असेल. समजा या पद्धतीत या प्रश्नात जर का आपण डायरेक्ट केलं तर कसं येणार, 10चा पुढची संख्या कोणती आहे, 20. 20च्या अगोदरचं वर्गमूळ किती आहे, 16. 20च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे, 16 आणि त्याचं वर्गमूळ आहे 4. मग 4च्या पुढची 8वी म्हणजे 8 आणि 4 12. 12 गुणले पुढची संख्या 13. छेदस्थानी 2. 12 12. 6 गुणले 13 करा, 78 येतो. जर पाठ असेल तर डायरेक्ट घ्या. आता 78चे डबल करा, 156 आणि हे 56च्या अगोदरची वर्गसंख्या 144. त्याचं वर्गमूळ आहे 12. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, तर मित्रांनो या ठिकाणी आपण आज 5 प्रश्न बघितलेले आहेत. परत आपण उद्याच्याला पण असाच एक व्हिडिओ घेऊन येऊया. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.